स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. सावधान, या जगात वावरताना तुम्ही जर वाघाच्या कातड्यातले मेंढरू बनून राहिलात तर हे जग तुम्हाला कच्च चावून खाईल. तुमचा भोळेपणा ही तुमची थोरवी नसून ती तुमच्या नाशाची पहिली पायरी ठरू शकते. लक्षात ठेवा, ज्या झाडाची लाकूड सरळ असते तेच सगळ्यात आधी तोडले जाते आणि जो माणूस अतिशय गोड आणि सहजासहजी उपलब्ध असतो त्यालाच हे जग पायंदळी तुडवते. हा काळ सत्ययुगाचा नाही, तर हा काळ अशा चढाओढीचा आहे जिथे प्रत्येक माणूस दुसऱ्याच्या खांद्यावर पाय देऊन वर जाण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही जर कोणाला स्वतःचा खांदा देऊ केलात तर तो माणूस तुमच्या डोक्यावर नाचायला वेळ लावणार नाही. तुमचा चांगुलपणा हा तुमच्यासाठी दागिना असू शकतो, पण दुसऱ्यासाठी ती संधी असते. जोपर्यंत तुम्ही लोकांच्या कामाचे आहात तोपर्यंतच तुमची किंमत आहे. ज्या दिवशी तुमचा उपयोग संपेल त्या दिवशी लोक तुम्हाला कचऱ्यासारखे फेकून देतील. ही कटू सत्य. जोपर्यंत तुम्ही पचवत नाही तोपर्यंत तुम्ही शहाणे होऊ शकणार नाही. शहाणपण म्हणजे काय? शहाणपण म्हणजे समोरच्याच्या डोळ्यातील भाव आणि त्यांच्या शब्दामागचा स्वार्थ ओळखण्याची ताकद. जेव्हा कोणी तुमच्याशी अतिशय गोड बोलत असेल तेव्हा समजून जा की कुठेतरी मधाचे बोट लावून तुम्हाला लुटण्याची तयारी सुरू आहे. या जगात फुकट काहीही मिळत नाही, अगदी प्रेम आणि आधार सुद्धा नाही. जर तुम्हाला कोणी काही देत असेल तर त्या बदल्यात त्याला तुमच्याकडून काय हवे आहे याचा विचार करायला शिका. भोळा माणूस नेहमी दुसऱ्याच्या दुःखात विरघळतो, पण शहाणा माणूस हे पाहतो की ते दुःख खरे आहे की केवळ सहानुभूती मिळून काम उपटण्याचे एक नाटक. आयुष्याच्या या प्रवासात कोणावरही अंधविश्वास ठेवणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यासारखे आहे. रक्ताची नाती असोत वा जीवाभावाची मित्र, जिथे व्यवहाराचा प्रश्न येतो तिथे कागदोपत्री स्पष्टता ठेवा. लेखी व्यवहार हा केवळ कायद्यासाठी नसतो, तर तो तुमच्या आत्मसन्मानासाठी आणि भविष्यातील संघर्षातून वाचवण्यासाठी असतो. जो माणूस आपल्यात काय कागदपत्र करायचे असे म्हणतो त्याच्यापासून सगळ्यात जास्त सावध राहा, कारण विश्वास हा शब्दावर नाही तर कृतीवर टिकला पाहिजे. स्वतःला इतके व्यस्त करू नका की रस्त्यावरचा कोणताही ऐरागैरा माणूस तुम्हाला सल्ले देऊन जाईल किंवा तुमचा वेळ चोरून नेईल. तुमचा वेळ हा तुमचा प्राण आहे. जो स्वतःच्या वेळेची किंमत करत नाही, जग त्याच्या अस्तित्वाची किंमत करत नाही. प्रत्येक वेळी हो म्हणणे सोडा, नाही म्हणायला शिकणे ही जगातील सगळ्यात मोठी शक्ती आहे. जेव्हा तुम्ही ठामपणे नाही म्हणता तेव्हा तुम्ही जगाला हे सांगता असता की तुमची स्वतःची एक सीमा बाउंड्री आहे आणि ती ओलांडण्याची कोणाचीही लायकी नाही. लोक तुम्हाला सुरुवातीला अहंकारी म्हणतील, बदलाला आहेस असे टोमणे मारतील. गुलामांचं चांगले म्हटले जाते. स्वातंत्र्य विचारांच्या माणसांना नेहमी कठोर ठरवले जाते. तुम्हाला लोकांच्या नजरेत चांगले बनायचे आहे की स्वतःच्या नजरेत यशस्वी, हा निर्णय तुमचा आहे. ज्या दिवशी तुम्ही लोकांची पर्वा करणे सोडता त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची गुपिते आणि तुमच्या योजना. तुमचा पुढचा वार कोणता असेल हे शत्रूला सोडाच, तुमच्या सावलीलाही कळू देऊ नका. जगाला फक्त तुमची यश दिसू द्या. तुमचा संघर्ष आणि तुमची रणनीती तुमच्या मनातच दडलेली असावी. लोक तुमच्या स्वप्नांचा आदर करायला नव्हे तर त्या स्वप्नांच्या चिंधड्या उडवायला टपलेले असतात. जेव्हा तुम्ही तुमची कमजोरी सांगता तेव्हा तुम्ही समोरच्याला तुम्हाला मारण्याचे शस्त्र स्वतःच्या हाताने देता. म्हणून शांत राहा, कमी बोला आणि जास्त निरीक्षण करा. जो माणूस शांत राहून जगाचा खेळ पाहतो तोच शेवटी बाजी मारतो. शब्दाचा अवढवे वापर हा भोळेपणाचा पुरावा आहे, तर मोजके आणि अर्थपूर्ण बोलणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे हा शहाणपणाचा पाया आहे. जो माणूस दुसऱ्याच्या तुकड्यावर किंवा दुसऱ्याच्या मदतीवर जगतो तो कधीही मान ताट करून जगू शकत नाही. पैसा म्हणजे सर्वस्व नाही, पण या जगात मान मिळवण्यासाठी पैसा हेच सर्वात मोठे साधन आहे. जोपर्यंत तुमच्या खिशात ताकद आहे तोपर्यंतच लोक तुमच्या मताचा आदर करतील. ज्या दिवशी तुम्ही रिकामे व्हाल त्या दिवशी तुमचे सल्लेही लोकांना बडबड वाटू लागतील. म्हणून मेहनत करा, संपत्ती मिळवा आणि ती जपायला शिका. दानत जरूर ठेवा, पण ती पात्र माणसालाच दाखवा. अपात्र माणसाला केलेली मदत ही समुद्रात साखर टाकण्यासारखी व्यर्थ आहे. हे लक्षात ठेवा की हे जग एक कुरुक्षेत्र आहे. इथे प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते. माणुसकी जरूर जपा, पण ती जपताना स्वतःचा बळी देऊ नका. देव सुद्धा
त्यांनाच मदत करतो जे स्वतःचे रक्षण करायला समर्थ असतात. भोळेपणा हा गुण नसून तो एक दोष आहे जो तुम्हाला हळूहळू संपून टाकतो. आता वेळ आली आहे ती मुखवटा फेकून देण्याची आणि सत्याचा सामना करण्याची. डोळे उघडा, सभोवतालच्या लोकांचे खरे चेहरे ओळखा आणि स्वतःभोवती एक असा गड उभा करा की ज्याला भेदणे कोणालाही शक्य होणार नाही. शहाणे बना, सावध राहा आणि आपल्या आयुष्याचे मालक स्वतः व्हा. जर तुम्ही स्वतःचा लगाम दुसऱ्याच्या हातात दिलात तर तो तुम्हाला त्याच्या इच्छेनुसार नाचवेल. उठून उभे राहा आणि जगाला सांगा की तुम्ही आता विकले जाण्यासाठी उपलब्ध नाही आहात. माणसाचे भोळे असणे हे त्याच्या मनाच्या सात्विकतेचे लक्षण असले तरी आजच्या व्यावहारिक जगात तेच त्याच्या विनाशाचे कारण ठरू शकते. आयुष्याच्या या प्रवासात आपण अनेकदा चांगले बनण्याच्या नादात इतके पारदर्शक होतो की समोरच्याला आपली ताकद आणि कमकुवतपणा दोन्ही स्पष्ट दिसू लागतात. जेव्हा तुमची कमजोरी जगाला कळते तेव्हा जगातील लबाड प्रवृत्ती तुमच्यावर स्वारी करायला तयार बसलेली असते. शहाणे होणे म्हणजे कोणाशी कपट करणे किंवा कोणाचे वाईट करणे मुळीच नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी मनाला आणि बुद्धीला एक अभेद्य कवच चढवणे होय. जगात वावरताना सगळ्यात पहिली गोष्ट ही लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक हसणारा चेहरा मित्र नसतो आणि प्रत्येक रडणारा चेहरा दुःखी नसतो. लोक अनेकदा मुखवटे घालून वावरत असतात. तुमची दयाळू वृत्ती ही इतरांसाठी संधी वाटू शकते. जेव्हा तुम्ही कोणाला न विचारता मदत करता किंवा कोणाच्याही शब्दावर विश्वास ठेवून स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करता तेव्हा तुम्ही नकळत त्यांना तुम्हाला गृहीत धरण्याची परवानगी देत असता. ही परवानगी एकदा दिली की लोक तुमच्या भावनाची किंमत करणे सोडून देतात आणि तुमचा वापर एखाद्या वस्तूसारखा करायला लागतात. खरे शहाणपण हे तुमच्या नाही म्हणण्याच्या ताकदीत दडलेले आहे. जो माणूस प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो त्याची किंमत शून्य होते. तुमच्या वेळेची, तुमच्या श्रमाची आणि तुमच्या भावनांची किंमत तुम्हाला स्वतःलाच ठरवावी लागेल. जर तुम्ही स्वतःला व्यस्त केलेत तर लोक तुम्हाला विकायला मागे पुढे पाहणार नाहीत. व्यवहारात उतरताना डोक्यात व्यवहार आणि हृदयात प्रेम असावे, पण या दोघांची जागा कधीही बदलू नये. जिथे व्यवहार आहे तिथे भावना आणल्या की फसवणूक ठरलेली असते. मग ते नातं रक्ताचा असो वा मैत्रीचं. जिथे पैशाचा किंवा फायद्याचा संबंध येतो तिथे डोळे उघडे ठेवून वागणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे. शहाणे बनण्याचा अर्थ असा ही होतो की आपण आपली गुपिते आपल्यापर्यंतच ठेवली पाहिजेत. हे जग एक असे रंगमंच आहे जिथे माहिती हेच शस्त्र आहे. तुम्ही कोणावर किती विश्वास टाका यावर तुमचे भविष्य अवलंबून असते. आपल्या योजना, आपले कमकुवत दिवे आणि आपल्या भविष्यातील पावले जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्याबद्दल कोणाशीही चर्चा करू नका. लोक तुमच्या स्वप्नांना प्रोत्साहन देण्यापेक्षा त्यात अडथळे कसे आणता येतील याचा विचार जास्त करतात. ही जगाची रीत आहे आणि ती बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणे जास्त सोपे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनिक गुंतवणूक कमी करणे. आपण अनेकदा लोकांच्या गोड बोलण्याला भुलतो. कोणीतरी थोडे कौतुक केले की आपण आपले सर्वस्व त्याच्या पायाशी ओततो. पण लक्षात ठेवा, आरसा जसा समोरच्याचे रूप दाखवतो तसाच माणूस स्वतःचा फायदा पाहूनच तुमच्याशी संबंध जोडत असतो. ज्या दिवशी तुमचा उपयोग संपेल त्या दिवशी तेच लोक तुम्हाला ओळखीची दादही देणार नाहीत. म्हणूनच स्वावलंबी बना. आर्थिकदृष्ट्या इतके सक्षम व्हा की तुम्हाला कोणापुढे हात पसरण्याची गरज पडणार नाही आणि मानसिकदृष्ट्या इतके खंबीर व्हा की कोणाचे येणे किंवा जाणे तुमच्या आयुष्याचा समतोल बिघडू शकणार नाही. शहाणपण हे अनुभवातून येते आणि अनुभव हे चटके सोसल्याशिवाय मिळत नाही. जर तुमची फसवणूक झाली असेल तर रडत बसण्यापेक्षा त्यातून धडा घ्या की नेमकी चूक कुठे झाली. तुमच्या भोळेपणामुळे तुम्ही कोणाला तुमच्या घरात शिरकाव दिला, कोणाला तुमच्या तिजोरीची चावी दिली आणि कोणाला तुमच्या मनाचा ताबा दिला. या प्रश्नाची उत्तरे शोधली की शहाणपणाचा मार्ग सापडतो. जगाशी वागताना वाघाची कातडी पांघरण्याची गरज नाही, पण मेंढर बनून जंगलात तर लांडगे तुम्हाला फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत. स्वतःचे रक्षण करणे हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. शेवटी शहाणे होणे म्हणजे माणुसकी सोडणे नव्हे. माणसाशी माणसासारखेच वागा, पण कोणालाही स्वतःच्या डोक्यावर बसू देऊ नका. तुमची नम्रता ही तुमची कमजोरी नाही तर ती तुमची संस्कृती आहे हे जगाला दाखवून द्या. पण जर कोणी तुमच्या नम्रतेचा गैरफायदा घेत असेल तर तिथे रौद्र रूप धारण करण्यालाही कचरू नका.
जो स्वतःचा आदर करतो जग त्याचाच आदर करते. स्वतःला ओळखणे, स्वतःच्या मर्यादा आखणे आणि जगाच्या लबाडीकडे डोळसपणे पाहणे हाच खऱ्या अर्थाने शहाणे होण्याचा महामार्ग आहे. या प्रवासात तुम्हाला अनेक लोक भेटतील. काही शिकून जातील तर काही लुटून जातील, पण प्रत्येक अनुभवातून तुम्ही अधिक प्रगल्भ आणि कणखर होत जाणे हेच जीवनाचे सार्थक आहे. लक्षात ठेवा, आयुष्याच्या या महाभारतात तुमचा कृष्ण तुम्हाला स्वतःलाच मनाने लागेल. आजवर तुम्ही ज्यांना आपले मानले, ज्याच्यासाठी स्वतःचा घास काढून दिला आणि ज्याच्या शब्दाखातर स्वतःच्या सुखाचा त्याग केला, तेच लोक उद्या तुमच्या पडत्या काळात तुमची ओळख विसरतील. हे कटू सत्य काळजावर कोरून ठेवा. जग हे उगवत्या सूर्याला नमस्कार करते, मावळणाऱ्या चंद्राची कोणालाही फसायला वेळ नसते. तुमचा भोळेपणा म्हणजे तुमच्या आत्मसन्मानाला लागलेली वाळवी आहे, जी हळूहळू तुम्हाला आतून पोकळ करते. आता वेळ आली आहे ती वाळवी झटकून टाकण्याची आणि स्वतः भोवती एक पोलादी भिंत उभी करण्याची. कोणाचेही मिधे राहू नका आणि कोणालाही तुमच्यावर उपकार करण्याची संधी देऊ नका, कारण या जगात उपकार हे व्याजासकट परत करावे लागतात आणि त्याचे व्याज अनेकदा तुमचा स्वाभिमान गहाण ठेवून फेडावे लागते. शहाणे होणे म्हणजे कोणाचे तरी मन दुखवणे नव्हे, तर स्वतःचे मन जपायला शिकणे होय. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला प्राधान्य द्यायला सुरुवात कराल, त्या दिवशी अर्ध जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, कारण ते अर्ध जग तुमच्याकडून फायदा करून घेणारेच होते. जे तुमचे खरे हितचिंतक आहेत त्यांना तुमच्या प्रगतीचा आणि तुमच्या बदललेल्या कणखर स्वभावाचा स्वाभिमानच वाटेल. सिंहासारखी चाल आणि समुद्रासारखी संतपण अथांग वृत्ती ठेवा. समोरचा माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या सत्तेपुढे वाकू नका आणि कोणी कितीही छोटा असला तरी त्याच्या असहातेचा फायदा घेऊ नका. न्यायासाठी लढणे आणि अन्यायाला नाही म्हणणे हीच खरी माणुसकी आणि हेच खरे शहाणपण आहे. तुमचे आयुष्य ही काही धर्मशाळा नाही, ही जिथे कोणीही येईल, काहीही बोलेल आणि तुम्हाला ओरबाडून निघून जाईल. तुमच्या आयुष्याचे गेटकीपर द्वारपाल तुम्ही स्वतः बना. कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला वेशीवरच रोखायचे याचा अधिकार कोणालाही देऊ नका. तुमच्या डोळ्यातील चमक आणि बोलण्यातील स्पष्टता इतकी प्रखर ठेवा की लबाड माणसाने तुमच्या समोर उभे राहताना 10 वेळा विचार केला पाहिजे. ज्यांच्या हातात तुमची दोरी असते तेच तुम्हाला नाचवतात. म्हणून आपल्या आयुष्याची सूत्रे कोणाच्याही हातात सोपवू नका. लोक तुम्हाला कठोर म्हणतील, स्वार्थी म्हणतील, पण लक्षात ठेवा, लोकांच्या प्रशंसेपेक्षा स्वतःच्या घरातील शांतता आणि मनाचे समाधान 1000 पटीने श्रेष्ठ आहे. आता इथून पुढे जेव्हा तुम्ही या जगाच्या बाजारात पाऊल टाकाल, तेव्हा विकले जाण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी उतरा. तुमचा चेहरा शांत असू द्या, पण तुमची नजर सावध असावी. कोणाच्याही गोड शब्दांना बोलू नका आणि कोणाच्याही खोट्या रडण्याला पागळू नका. आयुष्यातील प्रत्येक धडा हा रक्ताने आणि घामाने लिहिलेला असतो, तो वाया जाऊ देऊ नका. तुम्ही कोणाचेही वाईट इच्छित नाही ही तुमची शक्ती आहे, पण कोणी तुमचे वाईट करावे इतके तुम्ही दुबळे नाही हे तुमचे सामर्थ्य असले पाहिजे. शहाणपणाचा हा प्रवास सोपा नसेल. जुन्या सवयी तुम्हाला मागे ओढतील. लोक तुम्हाला पुन्हा तुमच्या भोळ्या रूपात पाहण्यासाठी प्रयत्न करतील, पण तुम्ही आता मागे वळून पाहायचे नाही. ज्याला आपल्या हक्काची जाणीव आहे आणि ज्याला जगाच्या लबाडीचा आरसा दाखवता येतो, उठा, जागे व्हा आणि स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार बना. जे तुम्हाला संपवायला आले होते त्यांना तुमच्या यशाने उत्तर द्या. तुमचा प्रवास आता एका साध्या माणसाकडून एका जागृत महापुरुषाकडे सुरू झाला आहे. आता भीतीला थारा नाही, आता संशयाला जागा नाही, फक्त एकच जिद्द, मी कोणालाही फसवणार नाही, पण कोणालाही मला फसवू देणार नाही. हाच तुमचा विजय आहे, हेच तुमचे शहाणपण आहे आणि हेच तुमचे खरे जीवन आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.